नमस्कार, मी विजय निंबाळकर. तरुण भारत न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूयात ठळक घडामोडी. जय किसान भाजी मार्केट 20 कोटी नुकसान भरपाई देणं यासह महानगरपालिकेकडून झालेल्या चुकांबाबत पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांनी मनपा अधिकाऱ्यांशी चर्चा केली. महानगरपालिकेमध्ये जो सावळा गोंधळ सुरू आहे तो तातडीने थांबवा, अन्यथा कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांनी अधिकाऱ्यांना दिला आहे. बेळगाव शहरात शुक्रवारी सायंकाळी नेहरूनगर येथे 6हून अधिक शाळकरी मुलांना घेऊन जाणाऱ्या ऑटो चालकाचं नियंत्रण सुटल्याने नेहरूनगरहून एपीएमसीकडे जाणाऱ्या रस्त्यावर ऑटो रिक्षा उलटली. त्यात शाळकरी मुले किरकोळ जखमी झाली आहेत. यामुळे पुन्हा शाळकरी मुलांच्या सुरक्षतेचा प्रश्न पुन्हा उपस्थित झाला आहे. ओपीएससी अर्थात जुनी निवृत्ती योजना लागू करावी या मागणीसाठी बिम्स हॉस्पिटलचे डॉक्टर्स आणि एएमपीएस कर्मचारी संघटनेने आज शुक्रवारी काम बंद आंदोलन छेडून निदर्शनं केली. केंद्र व राज्य सरकारने ओपीएस योजना लागू करावी या मागणीसाठी मागील वेळी केलेल्या आंदोलन प्रसंगी सरकारने मागणीच्या पूर्ततेसाठी 3 महिन्याचा कालावधी मागितला होता. तथापि हा कालावधी उलटून गेला तरी कोणतीच कारवाई झाली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या बिम्सच्या डॉक्टर्स आणि एनपीएस कर्मचारी संघटनेने आज शुक्रवारी आरोग्य सेवा बंद ठेवण्याबरोबरच काळ्या फिती बांधून निषेध व्यक्त केला. त्याचप्रमाणे हॉस्पिटल समोर जोरदार निदर्शनं करून ओपीएससीच्या अंमलबजावणीची मागणी केली. बेळगाव शहर परिसरात बाप्पाच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू असून बाजारपेठ देखील सज्ज झाली आहेत. काही सार्वजनिक श्री गणेश मूर्तीचं शहरात फटाक्याच्या आतषबाजीत जल्लोषी आगमनही झालं असून एकंदरच शहर परिसरात सर्वत्र भक्तिपूर्ण गणेशमय वातावरण निर्माण झालं आहे. श्री गणेश चतुर्थीला उद्या शनिवारपासून बेळगाव शहरातील पारंपरिक श्री गणेश उत्सवाला प्रारंभ होणार असून नेहमीप्रमाणे हा उत्सव अपूर्व उत्साहात साजरा करण्यासाठी सध्या बेळगावकरांची लगबग पाहायला मिळत आहे. सध्या गणरायाच्या स्वागतासाठी जोरदार तयारी सुरू असून बाजारपेठेत फळं फुलांसोबत पूजेचे साहित्य खरेदीला वेग आला असून त्यामुळे बाजारपेठेत फळ आणि फुलांबरोबर पूजेच्या साहित्याची मागणी वाढली आहे. बेळगाव जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत उपसंचालक कार्यालय, शालेय शिक्षण विभाग बेळगाव आणि विभागीय शिक्षण अधिकारी कार्यालय शहर विभाग बेळगाव यांच्या वतीनं जिल्हास्तरीय शिक्षण दिन आणि प्रतिभा कारंजी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. जिल्हा शिक्षणाधिकारी लीलावती हिरेमठ, उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आसिफ सेठ, ग्रामपंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे, बँक ऑफ बडोदाचे महाव्यवस्थापक अश्विन कुमार बिरादार, जंगलीसाब नायक, जिल्हा शिक्षक संघाचे अध्यक्ष जयकुमार हेब्बळी आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. एसबीआय लाईफ मध्ये करिअर करण्याची आणि दर महिन्याला 30,000 ते 1 लाख रुपयेपर्यंत पगार कमवण्याची सुवर्ण संधी. पुरुष व महिला यांच्यासाठी उत्कर्ष योजनेअंतर्गत तसेच महिलांसाठी स्त्री शक्ती योजनेअंतर्गत नोकरीची हमी. शून्य गुंतवणूक तसेच वयोमर्यादा 30हून अधिक. ज्येष्ठ नागरिक, स्त्रिया, आरबी रिटायर्ड, नोकरदार, टॅक्स कन्सल्टंट या सर्वांसाठी लाभदायक. मिळणारे फायदे: दर महिना गॅरंटीड इन्कम, फ्री मेडिक्लेम, फ्री इंटरनॅशनल टूर आणि गॅरंटीड पेन्शन. काम करण्यासाठी वेळेचं बंधन नाही, मात्र इच्छाशक्ती आवश्यक. बेळगाव तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये एसबीआय लाईफची एजन्सी द्यावयाची आहे. अधिक माहितीसाठी संपर्क साधा. एसबीआय लाईफ मॅनेजर, मोबाईल क्रमांक 9844511711 किंवा 9731151711 बेळगाव. बेळगाव महानगरपालिकेच्या वतीनं विसर्जन मिरवणूक मार्गाची पाहणी शुक्रवारी करण्यात आली. समादेव मंदिरापासून किर्लोस्कर रोड, टिळक चौक, हेमुकुलानी चौक, कपलेश्वर ओव्हरब्रिज आणि विसर्जन तलावाची पाहणी करण्यात आली. त्या ठिकाणी असलेल्या अडचणी दूर करण्याबाबत विविध विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आल्या असून महापौर सविता कांबळे, उपमहापौर आनंद चव्हाण, मनपा आयुक्त अशोक दुडगुंडी, मुख्य अभियंता लक्ष्मी निपाणीकर, नगरसेवक आणि अधिकारी या मार्गाची पाहणी केली. काही ठिकाणी गटारीवर फरशी नसल्याने समस्या निर्माण होणार आहेत, तेव्हा त्या गटारीवर फरशी घालावी असं सांगण्यात आलं. आतापर्यंत रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवण्यात आले असले तरी काही ठिकाणी अजूनही डागडुजी करणे बाकी आहे, तेव्हा त्याची दुरुस्ती करा अशी सूचना
महापौर सविता कांबळे यांनी केली. राणी चन्नम्मा विद्यापीठच्या वतीने येत्या 29 सप्टेंबर रोजी घेण्यात येणाऱ्या पदवी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या असून या परीक्षेची पुढील नवीन तारीख लवकरच कळवण्यात येणार आहे. राणी चन्नम्मा विद्यापीठच्या आरसीओ मूल्यमापन विभागाच्या कुलसचिवांनी एका परिपत्रकाद्वारे दिनांक 29 सप्टेंबर रोजी स्पर्धा परीक्षा होणार असल्यामुळे पदवी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचं कळवलं आहे. चन्नम्मा विद्यापीठच्या BA 4थ्या व 6व्या सेमिस्टरसाठी 29 सप्टेंबरला परीक्षा होणार होती. यापैकी BAच्या 6व्या सेमिस्टरसाठी महिला हक्क शिक्षण तर 4थ्या सेमिस्टरसाठी संशोधन व विमर्शर या विषयावरील परीक्षा घेतली जाणार होती. मात्र आता या परीक्षा लांबणीवर पडल्या आहेत. बेळगाव येथील आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ इस्कॉन यांच्या वतीनं राधाष्टमी बुधवार दिनांक 11 सप्टेंबर रोजी राधा गोकुळ आनंद मंदिरात साजरी होणार आहे. त्यानिमित्त सायंकाळी 6:30 ते 7 वाजेपर्यंत अभिषेक, 7 ते 8:30 वाजेपर्यंत भक्ती रसामृत स्वामी महाराज यांचे कथाकथन, महाआरती आणि रात्री 8:30 नंतर कीर्तन व महाप्रसाद होईल. दरम्यान दिवसभर मंदिरात भजन आदी कार्यक्रम होतील. भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कृष्ण भक्तीचा लाभ घ्यावा असं आवाहन इस्कॉनतर्फे करण्यात आलं आहे. आजचा विद्यार्थी हा तंत्रस्नेही असल्याने त्याला एक क्लिकवर जगातील कुठलंही ज्ञान मिळवता येतं. त्यामुळे शिक्षक वर्गाने तंत्रस्नेही होणे ही काळाची गरज आहे असे विचार निवृत्त शिक्षक श्री BB शिंदे यांनी बोलताना व्यक्त केले. येथील जायंट्स भवनात जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेनच्या वतीनं शिक्षक दिन 7 शिक्षकांचा आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. खानापूर हेमाडगा रस्त्यावर जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे प्रवास करणे जोखमीचे बनले आहे. वारंवार विनंती करून देखील या रस्त्याच्या डागडुजीबाबत सार्वजनिक बांधकाम खात्याने साफ दुर्लक्ष केल्याने या रस्त्यावर छोट्या मोठ्या अपघाताच्या मालिका सुरू आहेत. यामुळे या रस्त्यावरून जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी निधी मंजूर होऊन देखील हे काम हाती घेण्यात आलं नसल्याने या भागातील नागरिकांनी 20 सप्टेंबर रोजी खानापूर येथे उग्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. कमी कालावधीत आकर्षक परतावा लोकमान्य सोसायटी सादर करीत आहे अनमोल आर्थिक ठेव योजना, जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10% परतावा, तेही फक्त 13 महिन्यांमध्ये. अधिक माहितीसाठी कॉल करा 1800-212-4050. योजना फक्त सभासदांकरता. नियमवाटी लागू. लोकमान्य, जिथे पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं. उज्ज्वल भविष्याच्या गुंतवणुकीची सुरुवात लोकमान्य सोसायटी सादर करीत आहे मान्सून ठेव योजना, जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10.25% परतावा, तेही फक्त 500 दिवसांमध्ये. अधिक माहितीसाठी कॉल करा 1800-212-4050. योजना फक्त सभासदांकरता. नियमवाटी लागू. लोकमान्य, जिथे पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं. निपाणी येथे 11 रोजी लोकायुक्त दौरा व सभा होणार आहे. यावेळी जनतेने सरकारी अधिकाऱ्यांविरोधात काही तक्रार असेल तर ती लेखी द्यावी असं आवाहन लोकायुक्त खात्याने केलं आहे. सकाळी 11 ते 2 या वेळेत ही सभा होणार असून सरकारी कार्यालयातील अधिकारी अधिकृत काम वेळेत करून देण्यास विलंब करत असतील, काम करण्यासाठी कोणी पैसे मागत असतील तर तक्रार देण्याचं आवाहन लोकायुक्त खात्यानं केलं आहे. काही अधिकाऱ्यांनी त्यांच्या उत्पन्न स्वतःपेक्षा अधिक संपत्ती जमा केल्याचा संशय असल्यास त्यांच्याबाबतही तक्रारी द्याव्यात. संबंधिताचे नाव गुपित ठेवलं जाईल. अधिक माहितीसाठी 0831295075 अथवा 2421-922 या क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन लोकायुक्त खात्याकडनं करण्यात आलं आहे. इदिलोण तालुका खानापूर येथील गुरुवेर शामराव देसाई हायस्कूल मैदानावर नुकत्याच पार पडलेल्या गर्लगुंजी विभागीय माध्यमिक शालेय क्रीडा महोत्सवात श्री चांगलेश्वरी शिक्षण मंडळ संचलित गणेबैल हायस्कूलच्या स्पर्धकांनी घवघवीत यश संपादन केलं. या सर्व यशस्वी क्रीडापटूंना संस्थेचे संस्थापक YN मजुकर, सेक्रेटरी प्रसाद मजुकर व मुख्याध्यापक RB पाटील यांचं प्रोत्साहन आणि क्रीडा शिक्षक KR पाटील यांचं मार्गदर्शन लाभलं आहे. निपाणी शहर व परिसरात ग्रामीण भागासाठी महत्त्वाचा मार्ग म्हणून निपाणी अकोळ मार्गाकडे पाहिलं जातं. राज्यमार्गाचा दर्जा असणारा हा रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून पण गेल्या 2 वर्षांपूर्वी या रस्त्याचं रुंदीकरण व डांबरीकरणाचं काम करण्यात आलं आहे. पण या मार्गावर पथदीप नसल्याने पादचारी वाहनधारक अशा सर्वांचीच रात्रीच्या वेळी गैरसोय होत होती. यामुळे पथदीप बसवण्याची मागणी होत होती. गणेश चतुर्थीच्या दरम्यान हा रस्ता आता लखलखणार असून गुरुवारपासून पथदीप बसवण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती व ताज्या घडामोडीसाठी पाहत राहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्या पाहण्यासाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.